नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळबे संगीता डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता आपण पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। बघा मित्रांनो, आपण नेहमी इंस्टाग्राम, फेसबुक आणि डिजिटल मार्केटिंग काय असतं याच्याविषयी माहिती देत असतो। तर डिजिटल मार्केटिंग नेमकं काय असतं, डिजिटल मार्केटिंगमुळे नेमकं काय होतं आणि काय फायदे होतात, तर हेच आता आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही नक्की बघा। मित्रांनो, आपल्याला कॅनवावरती आपल्याला कसं जे काय आपले ग्राफिक आहे ते कसं बनवायचं ना, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर काय करायचं, आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन कॅनवा ॲप डाउनलोड करून ठेवायचा। तिथे आपली जी ईमेल ID वगैरे असते ती लिंक करून ठेवायची। मी ऑलरेडी केलेली आहे, त्याच्यामुळे मला काही ती लिंक करायची गरज नाही आहे। पण आता बघा, अशा पद्धतीने तुम्ही कॅनवा ॲप ओपन केल्याच्या नंतर हे सगळं स्क्रीन अशा पद्धतीने ओपन होतं, तुम्ही बघू शकता। तर बघा, आता हे बघा क्रिएट, तर तुम्हाला जर ईमेल ID म्हणा किंवा सीट म्हणा, कॅनवा कोड म्हणा, वेबसाईट म्हणा, प्रिंट शॉप म्हणा, व्हिडिओ म्हणा, तर सोशल मीडिया, तर याच्यामध्ये जर तुम्हाला जे ग्राफिक बनवायचं ना ते तुम्ही बनवू शकता। आणि जसं हवं तसं आपण त्याला कलर, आकार, रंग जसं पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता। मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर काय करायचं, ईवर डिझायनिंगवरती जायचं। आता तुम्हाला कसं प्रोजेक्ट बनवायचं आहे आणि जर तुम्हाला तुमची पोस्ट कुठे शोधायची कॅनवावरती, तर ईवर डिझायनिंगवरती गेल्याच्यानंतर बघा, हे सगळं आहे ना, हे जे मी बनवलेलं, तर हे माझे जे ग्राफिक आहे ते इकडे मला दिसतं। सी वॉलवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर तर तुम्ही बघू शकता, मी जेवढे पण बॅनर बनवलेत ना, तुम्हाला एक बॅनर दाखवते। तर हे जे आहे मार्केटिंग, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी बॅनर बनवला होता। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बॅनर बनवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने। टेम्पलेट आहे, एलिमेंट्स आहे, टॅग्स आहे, गॅलरी आहे, तर अपलोड्स आहे, टूल्स आहे, प्रोजेक्ट आहे। तर तुम्हाला हवं ना तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या यूट्यूब बॅनर म्हणा, सोशल मीडियावरची कुठलीही पोस्ट अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती बनवू शकता। आणि ती डाउनलोडसुद्धा कशी करायची ते सुद्धा बघू शकता। जो वरती जाणारा बाण आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर ते डाउनलोड होतं आणि आपल्याला कुठे पाठवायचे नेमकी, ती फेसबुकला पाठवायची, यूट्यूबला पाठवायची की व्हॉट्सअपला पाठवायची। मी तर नेहमी पहिल्यांदा ती व्हॉट्सअपला घेते आणि त्याच्यानंतर मग आपण ती पुढे आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे आपण ती अपलोड करू शकतो। तर बघा, आता टेम्पलेट आहे, तर टेम्पलेटवरती तुम्हाला कसे टेम्पलेट बनवायचे ना, इकडे ऑलरेडी टेम्पलेट बनवलेले आहे। तर याच्यामधले पण प्रो आणि अनप्रो, तर प्रोवाले असतात ना ते आपल्याला यूज करता येत नाही, जे अनप्रोवाले असतात ना ते बनवायला आपल्याला यूज करता येतात। तर तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे, आता हे बघा, मी प्रो करून घेतलेलं आहे, म्हणजे कॅनवाला काही पेमेंट भरून ते ॲपचं जे सॉफ्टवेअर आहे ते मी यूज करण्यासाठी घेतलेलं आहे। पण जर तुम्हाला ते जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता की इकडे फ्रीमध्ये पण भेटतं। तर हे बघा, हे जे आहे बेस्ट मनी, तर हे जे बेस्ट मनीचं जे आहे ना, ही डिझायनिंग, तर ही जर डिझायनिंग आपल्याला घ्यायची असेल ना तर आपण ती घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ह्याच्यावरती बघा, आता हे जर तुम्हाला स्मॉल करायचं असेल स्मॉल करू शकता, बिग करायचे बिग करू शकता, जर तुम्हाला डिलीट करायचे तुम्ही डिलीट करू शकता। तुम्हाला फक्त हा बॅनर हवा आहे आणि या बॅनरवरती तुमचा फोटो टाकायचा आहे, तर तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो पाहिजे ना तो फोटो इकडे टाकू शकता। हे तुम्हाला नाव नको आहे, हे तुम्ही याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही त्याला डिलीट करू शकता। बघा, जर तुम्हाला याची साईज वाढवायची, हे जे मनी आहे, जे पैशांचे हे जे फोटो आहेत ते तुम्ही साईज मोठी करू शकता। अशा पद्धतीने इकडे तिकडे त्याला सरकून घेऊ शकता। हे सुद्धा इकडे एका कोपऱ्यात ठेवायचे तर ठेवू शकता। हे जे तुम्हाला डिलीट करायचे डिलीट करू शकता। तुम्हाला याच्यावरती टॅग्स टाकायचे तर तुम्ही टॅग्सवरती क्लिक करा। टायटल आहे, हेडिंग आहे, परत जसे पाहिजे ना तशा पद्धतीने तुम्हाला इकडे त्याच्यावरती तुम्ही डिझायनिंग करू शकता। बघा, आता हे आहे कॉफी, तर आपण हे जर नाव घेतलं
तर हे जर नाव घेतल्याच्या नंतर कॉपी ब्रेक. तर आता आपण ह्या लाईनवरती तर नाही ठेवू शकत, पण इकडे अशा पद्धतीने त्याला ठेवू शकतो. हे पण तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही ते डिलीट करू शकता. तर बघा, हे आपण डिलीट करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे जे आहे ना, ह्याला कलरमध्ये आपण अशा पद्धतीने तुम्ही याला कलर पण देऊ शकता, जो पाहिजे तो कलर देऊ शकता. इथे ए वरती क्लिक केलं, कलर ब्ल्यू कलर झाला, हा कलर तुम्हाला जो योग्य वाटेल ना तो कलर तुम्ही त्याला कॉपीला ठेवू शकता. किंवा वरती जाणाऱ्या बाणवरती जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हवं तसा कलर तुम्ही तिकडे चॉईस करू शकताय. बघा, खूप सारे कलर आलेले आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीने कॅनवावरती तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायला येते. तर ठीक आहे, मी सगळंच पार्ट तुम्हाला एका दिवसात नाही सांगणार, याच्यावरतीच आपण उद्या अजून प्रॅक्टिस करू. रोज नवीन नवीन पार्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि नक्कीच तुम्ही याच्यावरचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, म्हणजे तुम्हालासुद्धा काही ना काहीतरी नवीन नवीन आयडिया त्याच्यावरती येत जाईल आणि काही ना काहीतरी शिकायला भेटेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.